हाय हॅलो वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल ग्लॅम फॉर्म। या व्हिडिओमध्ये तुम्हाला इनविजिबल नेकलेस सेट कसा बनवायचा आहे हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहोत। हा सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ह्याची डिमांडही तेवढीच आहे। यासाठी तुम्हाला लागणार आहे गोल्डन गियर वायर। गोल्डन गियर वायरला कुठल्याही प्रकारची साईज नसते, ती बाय डिफॉल्ट एका साईजमध्ये येते। त्यानंतर आपण यूज करणार आहोत एडी स्टोन आणि 4 mm चे मणी। तो एडी स्टोन आणि 4 mm मणी जो मी यूज केला आहे तो माझ्या डिझाईनच्या पॅटर्ननुसार केला आहे। तुम्हाला जशी डिझाईन बनवायची आहे तसे पेंडेंट चेंज करू शकता। त्यानंतर मी लॉबस्टर यूज केला आहे हुक म्हणून, ते मागच्या साईडला मी लावणार आहे आणि यासोबत दुसऱ्या साईडला मी क्लोज रिंग करणार आहे। क्लोज रिंगला कुठलाही गॅप नसतो, सो ती एक सिंगल राउंड मध्ये येते। हे आहेत गोल्डन स्टॉपर, याला लॉक बीड्स असं बोलतात आणि हे गोल्डन कलरचेच यूज करायचे आहेत। सो मी आता 18 इंच गोल्डन गियर वायर कट करून घेतली आहे। साधारण हा गळ्याभोवती असतो त्यामुळे 18 इंच इनफ आहे। सो मी आता 18 इंच कटरच्या साहाय्याने कट करून घेतली आहे। आता ह्याच्या एका साईडला मी क्लोज रिंग टाकणार आहे। सो मी स्टॉपर आणि क्लोज रिंग अशा प्रकारे ओवून घेतली आहे। पहिल्यांदा स्टॉपर टाकला, क्लोज रिंग टाकली। आता एक टोक गोल्डन गियर वायरचं मी त्या स्टॉपर मधून ओवून घेतला आहे आणि पकडच्या साहाय्याने मी तो स्टॉपर लॉक करून घेणार आहे। अशा प्रकारे मी स्टॉपर लॉक करून घेतला आहे। आता हा रेडी सेट बघा, रेडी सेट ओवताना मी पहिल्यांदा गोल्डन बीड्स टाकणार आहे, त्यानंतर एडी स्टोन टाकणार आहे आणि राईट साईडचं टाकणार आहे। तर आता माझी क्लोज रिंग पॅक झाली आहे। मी आता बीड्स, स्टोन आणि बीड्स अशा प्रकारे ओवणार आहे। कुठलीही गोष्ट आपल्याला लॉक करताना त्याच्या दोन्ही साईडला स्टॉपर टाकायचे आहेत म्हणजे ते लॉक होतात। सो आता मी गोल्डन बीड्स पॅक करणार आहे। तर मी आधी गोल्डन स्टॉपर, गोल्डन बीड्स आणि गोल्डन स्टॉपर अशा प्रकारे मी ओवून घेतला आहे आणि माझी लेफ्ट साइड रेडी झाली आहे। आता सेंटरमध्ये मला एडी स्टोन टाकायचे आहे, त्याआधी मी एक गोल्डन स्टॉपर ओवून घेतला आहे आणि एक एडी स्टोन टाकला आहे। त्यानंतर मी गोल्डन बीड्स टाकून माझा मधला पॅटर्न रेडी करणार आहे पेंडेंट गोल्डन बीड्स पेंडेंटमध्ये। तुम्हाला आमच्याकडे इनविजिबल नेकलेस सेटचे सर्व मटेरियल अवेलेबल होईल। तुम्हाला स्क्रीनवरल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे आणि कॅटलॉगची लिंक मिळवायची आहे। हे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल होईल। सो मी आता मधला पार्ट रेडी करून घेतला आहे आणि त्याच्या दोन्ही साईडने गोल्डन स्टॉपर ओवून घेतले आहेत। राईट साईडला मी गोल्डन बीड्स ओवला होता, जसे बाजूला 2 स्टॉपर टाकून सेम मी लेफ्ट साईडलाही करून घेणार आहे। या हाराची साधारण प्राइस 150 पासून स्टार्ट होते। जितक्या कॉस्टली मटेरियल तुम्ही यूज करणार तितल्या कॉस्टली तुमच्या या हाराची प्राइस वाढते। सो अशा प्रकारे माझं हे पूर्ण पॅटर्न रेडी झालेला आहे। आता मी याचा 2 टोक पकडून ह्याचा सेंटर पॉइंट काढून घेणार आहे, सो दॅट ते तिन्ही एडी स्टोन सेंटरला राहतील। ह्याची मी लेफ्ट आणि राईट दोन्ही ॲडजस्ट करून घेतली आहे। आता जे गोल्डन स्टॉपर आपण टाकले होते ते मी पकडच्या साहाय्याने दोन्ही साईड लॉक करणार आहे, सो दॅट माझा गोल्डन बीड्स मूव्ह नाही होणार। सेम केलं मी मधल्या तिन्ही एडी स्टोनला, दोन्ही साईडला जे लॉक बीड्स टाकले होते ते मी प्रेस करून घेतले। सो ह्या कुठल्याही प्रकारचे एडी स्टोन किंवा पर्सची मुवमेंट होणार नाही। आता जेवढं मी राईट साईडला डिस्टन्स ठेवलं होतं तेवढंच डिस्टन्स मी लेफ्ट साईडला ठेवून हे लेफ्ट साईडची सुद्धा लॉक बीड्स लॉक करून घेणार आहे। पकडच्या साहाय्याने हे दोन्ही लॉक बीड्स मी परत लॉक करून घेतले आहेत। हा ट्रेडिशनल आणि वेस्टर्न वेअर या दोन्हींवर खूप सुंदर दिसतो इनविजिबल नेकलेस। सो अशा प्रकारे हा मी रेडी करून घेतलेला आहे। आता या नेकलेसला मी फायनल पॅक करणार आहे। जसं आपण क्लोज रिंग पॅक केली होती त्याप्रमाणे आपण गोल्डन स्टॉपर आणि लॉबस्टर टाकून ह्याला लॉक करून घेणार आहोत। सो मी लॉबस्टर ओवून घेतला आहे आणि गोल्डन गियर वायरचा एक टोक लॉबस्टरला टर्न करून स्टॉपरमध्ये ओवून घेतला आहे आणि पकडच्या साहाय्याने तो स्टॉपर लॉक केला आहे। सो अशा प्रकारे माझा इनविजिबल नेकलेस सेट रेडी झाले आहे। तुम्हाला ह्याचं मटेरियल हवं असेल और ज्वेलरी मेकिंगचं कुठल्याही प्रकारचं मटेरियल हवं असेल तर दिल्या गेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि कॅटलॉगची लिंक मिळवा, आम्ही ऑनलाईन डिलिव्हरी करतो। सो हा 10 मिनिट्स हॅकवाला इनविजिबल नेकलेस सेट तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा तुम्हाला नवीन डिझाईन शिकायचे असेल तर कमेंटमध्ये एस लिहून मला कळवा आणि आजच व्हॉट्सअप करून ज्वेलरी मेकिंग क्लासेस मटेरियल सर्वांची माहिती मिळवा। थँक्यू फॉर वॉचिंग।